उमेदवार लोकांनी फॉर्म भरलेले आहे आणि अधिकृत झालेले आहेत। तर त्या 155 मध्ये 23 लोकांचा निवड करायचा आहे, म्हणजे 23 लोकांना मतदान करायचं आहे। 2 सीट जे आहे ते रिझर्व आहे। आता आपला विक्रोली बार असोसिएशन मध्ये 350-400 जे वोटर लिस्टचा नाव आलेला आहे, तर ते लोक वोट देणार आहे हे सगळ्यांना माहित आहे। आणि ज्या लोकांच्या वोटर लिस्ट मध्ये नाव नाही आहे ते लोक वोट करू शकणार नाही माझ्या जानकारीप्रमाणे। तर जे लोक वोट करणार आहेत, तर मी सगळ्यांना एक गोष्ट असा सांगायचं आहे आपल्या मित्रांना, की हे जे संधी तुम्हाला लाभलेली आहे की तुम्ही 23 उमेदवारांना वोट करू शकता, तर माझा एक असा लोकतांत्रिक निवेदन आहे आणि संवैधानिक पण, की जर तुम्हाला 23 लोकांचा निवड करायचा ऑथॉरिटी दिलेला आहे, तर तुम्ही 23 उमेदवारच्या करा निवड। कारण की जर तुम्ही असं करा की तुम्हाला एक आणखी नोट करायचं तुम्ही करू शकत नाही, बिकॉज मॅक्झिमम जे लिमिट आहे ते 23 आहे। तर 23 जे उमेदवार त्यामध्ये येणार आहे, त्यांना जे वोटिंग होणार आहे, एक लक्षात ठेवा, वोटिंग करताना तुम्ही एक उमेदवारच्या नावासमोर एक जे नंबर लिहिलेला आहे, 1 2 3 4 कुठलाही नंबर लिहिलेला आहे, तेच नंबर दुसरा उमेदवार साठी रिपीट करू नका। जर तुम्ही असा केले तर तुमचा जे मत आहे ते बाद होणार, तर इनव्हॅलिड होणार। तर तुम्ही 1 ते 23 पासून जेवढे उमेदवार आहे, तर त्यांना कुणाला जर 1 दिले, दुसऱ्यांना 2 लिहिले, तिसऱ्यांना 3 लिहिले, तर तेच परत नंबर ते रिपीट करू नका। आणि एक लक्षात घ्या, आता आपल्याकडे जे उमेदवार लोक येत आहेत ते कॅम्पेनिंग करत आहे, तर तुमच्या सगळ्यांच्या जानकारीसाठी मला पण कालच माहीत पडलेलं आहे, 36 घंटा पहिले मतदानचा प्रचार थांबून जाणार। 36 घंटा पहिल्याच्या नंतर ते कॅम्पेनिंग करू शकणार नाही। आणि समजा ते जे टाइम लिमिट आहे त्याच्यानंतर कोण उमेदवार आणि जर प्रचार करायला गेला आणि तिकडे कुणाला कळाला आणि काय सूचना दिला, तर ॲज पर माय नॉलेज ही विल बी डिस्क्वालिफाईड परहॅप्स, दॅट इज द। तर हे सगळे टेक्निकल गोष्टी आपण, तर आता आपल्याला सध्या बघायचे काय आहे, आपल्या सध्याला बघायचं हे आहे की जे 23 लोकांचा निवड करायचा आहे, तर 23 लोकांमध्ये कोण तुम्हाला भेटतोय, कोण तुम्हाला नाही भेटतोय, कोण तुम्हाला कॉल करतोय, कोण कॉल नाही करतोय, कोण तुम्हाला मेसेज पाठवतोय, कोण तुम्हाला मेसेज नाही पाठवतोय, कोण तुमच्या जे सुखदुःखामध्ये उभा होतो नाही उभा होतो, कोण तुम्हाला काल घेतला, कोण नाही घेतला, कोण कधी तुम्हाला भेटलंच नाही, कोण कुणाला तुम्हाला माहीतच नाही आहे, कोण तुम्हाला जो उमेदवारच माहीत नाही कोण आहे। तर हे सगळे तर बघा एक स्वाभाविक प्रक्रिया आहे की ज्या लोकांना लोक ओळखतात त्याच बरोबर जातात। जसे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी तुमच्या सगळ्यांचा नेताजी आहे, म्हणून तुम्ही लोक माझी हे जे बोलणं आहे ते ऐकून घेत आहे। पण समजा रत्नागिरी का सिंधुदुर्ग का सातारा कुठला बार असोसिएशन मध्ये मी गेलो समजा, आणि तिकडचे मेंबर समजा मला ओळखत नाही, तर ही जी संधी मला असं बोलायची आहे ते तिकडे भेटणार नाही, बिकॉज नो बडी विल बी इंटरेस्टेड टू लिसन मी और नो मी, बिकॉज दे डोंट नो मी। तर हे जे 23 लोकांची निवड आहे ते तुम्ही फक्त एक बघा, असं माझं म्हणणं आहे महेश राहुल, की जर आपल्या देशामध्ये एकदम पूर्ण आणि सही तरीकाचा लोकतंत्र कायम करायचा असेल आणि आपला संविधानच्या अक्षरशः नियमचा पालन करायचं असेल, तर कुठलाही चुनावमध्ये तुम्ही मतदान करताना उमेदवारच्या नाव, जात, पात, धर्म, संप्रदाय, भाषा, बोली हे तुमचा कधीही आधार व्हायला नाही पाहिजे। तुम्ही फक्त उमेदवार बघा की तो तुमच्या चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन करू शकतो की नाही, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो की नाही, त्याचा चेहरा कसा आहे, त्याचा बोली कशी आहे, तो कसा दिसतोय, दीज ऑल थिंग्स आर इररिलेव्हेंट। I tell you, in democracy, you are selecting and electing your representative to represent your matters, your problems at a proper forum. So that person should have. नहीं सर, नहीं सांगना ना, जनता जी सांगना ना, क्यों मालूम है, ये जरूरी नहीं है कि जिस तरीके से जो चीजें इतने साल से चली आ रही, हाँ हाँ भरने दो,
जो इतने साल से जो चीजें चली आ रही तुम उसमें जाओ। मैं बोलता हूँ वकील जो है वो इंटेलेक्चुअल क्लास का सदस्य है, बुद्धिजीवी वर्ग हमको कहा जाता है। हमारा जो सोचने का तौर तरीका है, अरे भाई गौरी, हमारा जो सोचने का तौर तरीका है वो कम से कम जो कम पढ़े लिखे हैं या मजदूर क्लास के लोग हैं या जो मेहनत करने वाले, उनसे हमारा सोच तो डिफरेंट होना ही चाहिए। वो लोग भी जैसा सोचते रहेंगे तो ये सारी चीजों को हमको ध्यान में इसलिए देना जरूरी है। अब हमारे संजय क्योंकि समाज जो है, देश है, दुनिया है, उसको हमेशा ही एक नए परिवर्तन की जरूरत है, हमेशा ही। आप कभी भी देख लो, आज जैसा ये देश दुनिया समाज है, आज के 25-50 साल बाद ऐसा नहीं रहेगा। और न ही देश दुनिया समाज उसका रहन सहन या पैटर्न आज के 100 साल पहले ऐसा था जैसा कि अब है। इसका कारण सिर्फ एक कह रहा हूँ कि परिवर्तन इस प्रकृति का नियम है, नेचर। और जो कुछ हमारा है वो नेचर से रेगुलेट होता है। ये थियरी उसकी है, चार्ल्स डार्विन की, कि हमारा जो सब कुछ रेगुलेट होता है वो नेचर से रेगुलेट होता है। तो परिवर्तन होकर रहेगा, बदलाव होकर रहेगा, सब कुछ बदल कर ही रहेगा। कोई अगर इसको रोकना चाहेगा तो रोक नहीं सकता है, क्योंकि किसी के बस में कुछ है ही नहीं। क्योंकि जब तुम इस विशाल ब्रह्मांड की तरफ अपने आप को देखोगे जिस दिन भी एक खुले आसमान के नीचे जा करके, तो तुमको एहसास हो जाएगा और दार्शनिकता और अध्यात्म तुमको बता देगा कि तुम्हारा जो वजूद है वो एक मामूली से चींटी से अधिक कुछ नहीं है, और न ही तुम्हारा जो जीवन है उस एक मामूली से चींटी से अधिक कुछ भी है। क्योंकि एक परम सत्य और शाश्वत सत्य मैं कहना चाहता हूँ कि मनुष्य का जो जीवन है या किसी भी लिविंग एंटिटी का जो जीवन है वो एक शून्य से बढ़ के कुछ नहीं है, कुछ नहीं।